दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी, दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी। बाई माझा ग शुभरा जाग बसला घोडावरी, बैरा जाग बसला घोडावरी, शुभरा जाग बसला घोडावरी। जय हो ताई सगळ्यांनी जय शिवराय। हात वरती घ्या सगळ्यांनी, प्रत्येकाने हात वरती घ्यायचं। ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, घ्या हात वरती लवकर। जय हो क्या बात। आठा पगड जाती 16 जरा समाज मराठ मोळा, स्वराच्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा। जय हो आठा पगड जाती 16 जरा समाज मराठ मोळा, स्वराच्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा। शुभावानी दाखवा कोणी सूर्य भूमीवरी। आजपर्यंत ही पदवी कोणाला लागू होत नव्हती। छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश म्हणून, शिवरायांचा अवतार म्हणून प्रत्येक स्वराज्याचा, प्रत्येक रयतेचा कडवळा जाणणारा माणूस फक्त जरांगे पाटील आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची ही पदवी शुभावानी जर असेल कोण तर जरांगे पाटील आहे। टाळी वाजवा ना जोरा। हा शुभावानी दाखवा कोणी सूर्य भूमीवरी, शुभावानी दाखवा कोणी सूर्य भूमीवरी। बाई माझा ग शुभरा जाग बसला घोड्यावरी, बैरा जाग बसला घोड्यावरी, शुभरा जाग बसला घोड्यावरी। टाळी टाळी मासाईबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली। शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली। टाळी टाळी जय हो अरे बोल जय हो। जय हो जय शिवराय। मासाईबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली। शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली। प्रथम पहिलं शिरय ठेवलं जिजाऊ चरणावरी। प्रत्येक गड किल्ला जिंकण्यासाठी, युद्धासाठी जाण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता, राष्ट्रमाता माता जिजाऊंच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे। पण ऐका, ज्या वेळेला जरांगे पाटील घरातून बाहेर पडणार, आईने जवळ घेतलं, वागा जाऊ नको रे। कोणत्या आईला वाटतं माझ्यापासून माझं बाळ दूर जावं, जाऊ नकोस। जरांगे पाटलांनी सांगितलं, आई ज्या कार्यासाठी माझा जन्म झालाय, ज्या कार्यासाठी आम्ही अवतार घेतलाय, ते कार्य आम्हाला पूर्ण करू द्या। छत्रपती शिवाजी महाराजांना जशा मासाहेब जिजाऊ आशीर्वाद द्यायच्या, शिवबा प्रत्येक युद्धाला गेल्याच्या नंतर यशच घरी घेऊन या, यश प्राप्त करून या, विजय घरी घेऊन या। तसंच तुम्ही चाललायत ना, तर तुम्हाला यश आलं पाहिजे। मराठ्याला आरक्षण निर्माण करूनच द्या, मराठ्याला आरक्षण मिळवून द्या। ते कार्य झाल्याशिवाय परत येऊ नका। जरांगे पाटील आईच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि घरातून उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकला। म्हणून मासाईबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली। शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली। प्रथम पहिलं